पुढे इथं भाविकांचा गोंधळ घालत आहे. ताई बसून घ्या, शांत बसायचं. ताई बसून घ्या, शांत बसा. संस्था आणि उपमानते दिवस भगवंतांना केवळ ज्ञानाची प्राप्ती शासनाच्या क्षेत्राच्या अपेक्षा झालेली आहे. आता ते अरिहंत परमेश्वरी तीर्थंकर भगवान या रूपाने आपल्या समोर विराजमान आहे. काल त्यांचा दीक्षा महोत्सव दीक्षा दिल्याने संपन्न झाला. आज रूपांतर दिवशी आपल्या ठिकाणी एक अशी सेवा व्यक्ती उपस्थित आहे ज्यांनी 6-7 वर्षे आमच्या संघामध्ये राहून निरंतरपणे संघाची आदर सेवा केली. अशा नांदरेगावचे सुपुत्र ब्रह्मचारी श्री महावीर भैया यांच्या सेवा आणि योगदानाबद्दल कृतज्ञताभावपूर्वक आज विधिनायक भगवंतांची नूतन इच्छिता पिंची यांच्या परिवाराला या ठिकाणी पूजनीय धर्मसारखी महाराजांच्या कर्तव्याने प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी सहपरिवार या ठिकाणी उपस्थित व्हावं अशा प्रकारे त्यांना निर्देश मान मेरा तो ईमान यांची सेवा इतकी निष्ठुर होती. 6-7 वर्षे पूर्णपणे घरापासून दूर राहून लांब राहून मध्य प्रदेश राजस्थान या प्रांतामध्ये राहून संघाची सेवा अत्यंत निस्वार्थ भावनेने केली. त्या सेवेच्या कृतज्ञतेची महाराजांच्या कर्तव्याने त्यांना प्रदान करण्यात येत आहे. महावीर भैया सहपरिवार समोर येऊन ग्रहण करावे. सर्वांनी जोरदार कार्याच्या गजरामध्ये त्यांच्या सेवेचा गौरव करायचा आहे. जब से मिला के मुझे गुरु का नमन अपनी गुरु की अमदल किया. जब से मिला के मुझे गुरु का नमन अपनी गुरु की अमदल किया. चांदी सोना हो गई चांदी चांदी हो गई. चांदी सोना हो गई चांदी चांदी हो गई. चांदी चांदी हो गई मेरी चांदी सोना हो गई. चांदी चांदी हो गई मेरी चांदी सोना हो गई. संधी आहे. उद्या संध्याकाळी आरती आहे. 2 मिनिटांमध्ये शेवटची बोली. तुम्ही स्वतः करा. आरतीची बोली प्रारंभ. चला गुरुद्वारे आजची 5,555 5,555 भीष्माचा ताटामध्ये गर्दीची आरती. गर्दवाणी सूर्याचा वेणोनी वाटे वेणो आम्ही वाजते. 5,000 झाले. 11 करू काय? 5,555 1 5,555 2 अंतिम संधी आहे. मंगल आरती करण्याचा बहुमान 5,555 रुपये. 5,555 1 5,555 2 आणि 99 आणि सर्वांच्या साक्षीनं ही बोली सोडतोय. समोषणाची आरती करण्याचा बहुमान किती ताई? 7,777 7,00,000 बरोबर आहे ना? हात वरती करायचा. 7,777 7,777 1 2 2.5 3 99 आणि 7,777 पोलीस सोडतोय. अंतिम आरती करण्याचा बहुमान 7,777 रुपये 3 वर. मुकेशला नाव सांगायचं. ही बोली घेतलेली आहे. धर्मानुरागी धर्मप्रेमी आता त्वरितच आहे. परिवाराला काही बोलवून या. ज्या बाहेर असेल पण एक नाव कोणाचं प्रसार द्यायचं नाव बरं. भिन्ने कोले आणि नवले विलवळे सर्व ज्या मुली आहेत
नाव माहित आहे ना, नाही तर आम्ही म्हणायला शेवटच्या दिवशी काय ते गोंधळ घालून गेले. त्यांना थोडी बसायचं. हा पुढे ऐकत आहे समोर या. यानंतर केवळ ज्ञान कल्याण पूजन पंडितजी तयार. हा पूज्य ऑपरेटर ऑपरेटर साउंड ऑपरेटर एक माइक इकडे एक माइक समोर. हा बाहेरचा त्याचा ड्रेस नाही. अवघड होतं सर. हा बॉटलीस तर तिथे माइक स्टँड पर इथं ठेवूया. पंडितजी विवेक कोण आहे? पंडितजी विवेक हात पाठ ते मेंटेन करायला पाहिजे. ज्योती आरतीचं सभाजी घेतलेले आहे ते जन्माला लागे. ज्योती राजेंद्र बागणे. भावी भैया बोल निर्यापक श्रमण मुनि श्री विद्यासागर स्वामी महाराज की। बोल परम पूज्य प्रशांत सागर स्वामी महाराज की। बोल परम पूज्य विजय सागर स्वामी महाराज की। बोल परम पूज्य आनंद सागर स्वामी महाराज की। मुनि संघ की ओम चतुर्विंशति जिनेन्द्राय प्राप्तये हरिहं निरुमामिति स्वाहा। आणि कार्य विद्यमान समस्त गंधर्व ऋषींना मंगल दिव्य आणि पूजा करो करो गुरु चरण में अर्जुन सदगरो आजा भावे ओ गुरु से खाते से आया गुरु चरण में आके चढ़ाया दान करो के गुरु चरण में करो के गुरु चरण में अर्जुन सदगरो आजा भावे। ओम ह्रीं परम सागर परम पूज्य निर्यापुक्षमन विद्यासागर परम पूज्य प्रशांत सागर परम पूज्य विधेय सागर परम पूज्य आगम सागर महामुनि चरण कमले देव अनर्घ्य प्रतापते जलादि महादिव्य अर्घ्यं निरुपामेते स्वाहा। केवल ज्ञान स्वरूपाय बैटरी जिनेन्द्र देवाय जलादि मत सहित सनिताय जय हरे ला 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 मुझे सुनी आईला हरे चोला है ला रंग भी है ला
आपला आधी परिचय द्या. आपण कोण आहात आणि कशासाठी आलेले आहात? ज्योतिषवासी देव आणि देवी आहोत. आम्ही भगवंताची पूजा करण्यासाठी समोक्षणात आलो आहे. या आपले स्वागत आहे. आपल्या यथोचित स्थानावरती आपण विराजमान आहोत. आम्ही भगवंताची देव आणि देवी आहोत. आपण कशासाठी आलेले आहात? भगवंताची पूजा दिव्य धन्य येण्यासाठी. या आपण पण आपल्या डोक्यामध्ये विराजमान आहात. आपण कल्पवासी हे आम्ही देवी आहोत. आम्ही पण भगवंतांची पूजा करण्यासाठी आलो आहोत. या तुम्ही पण तुमच्या डोक्यामध्ये विराजमान व्हा. आणि यानंतर त्रियंच गतीचे प्राणी येत आहेत. समाजकारणाच्या ज्या 12 सभा असतात त्या सभेमध्ये चला ओम जगन्नाथ राजा मेरे बाबा पिया के चरणों में राजा ओम जगन्नाथ राजा मेरे बाबा पिया के चरणों में राजा अपने किस्मत पाई बिना करे रखवाली मस्ती चलता के छाया छाया जगन्नाथ राजा मेरे बाबा पिया के चरणों में राजा ते समोक्षणामध्ये आलेले आहेत आणि गणधर स्वरूप भगवंतांची दिव्य वाणी भगवंतांची दिव्य वाणी नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. गंधर्वपण माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा आहे. एवढा अथक परिश्रम करून हे पंचकल्याण सर्व इंद्र वर्णाने केलं. याचं फलस्वरूप काय असेल, याचं फल काय असेल, या शंकेचं समाधान करावं भगवान. नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान, नमोस्तु भगवान. हे भव्यात्मन, अनादि अनंत संसारामध्ये मनुष्य गती, जैन कुलाची प्राप्ती, धर्म आणि धर्मात्म्यांची संगती इत्यादी सर्व गोष्टी दुर्लभाती दुर्लभ आहेत. अशा परिस्थितीमध्ये जे भाग्यवान भव्य जीवात्मा आपल्या मन, वचन, काया इत्यादींचं तसेच धन संपदा आदी माध्यमांचा सदुपयोग देवपूजा आदी कार्यामध्ये, सत्पात्र दानामध्ये आणि महान पुण्य कार्यामध्ये जर खर्च करत असतील, आपली शक्ती आणि भक्ती देवशास्त्र गुरूंच्या चरणामध्ये अर्पण करत असतील आणि सम्यक दर्शनाने संपन्न असतील, तर असे भाग्यवान भव्य जीव या जन्मासोबतच पुढील अनेक जन्मांमध्ये संसारातील उत्कृष्टतम विभूतीला प्राप्त करून अंततो गत्वा तीर्थंकरादी पुण्य सर्वोच्च पुण्याच्या फलस्वरूप महान पदास धारण करून सरते शेवटी सिद्ध पदाला धारण करतील. हेच या पंचकल्याणाचं सर्वश्रेष्ठ फळ आहे आणि याची अनुमोदना करणारे देखील या समानच महान फल प्राप्त करतील, याच्यामध्ये शंका नसावी. ओम.
हे केवळ ज्ञानवानो नमस्तु नमस्तु नमस्तु. माझ्या मनामध्ये एक जिज्ञासा आहे, त्याचं आपण समाधान करावे. समूह शरणामध्ये येणारा प्रत्येक जीव सम्यक दृष्टी असतो का व तो संयमाचे पालन करू शकतो का, या शंकेचं निरसन करावं. नाही चालू आहे ते पण हे चालूच आहे. हे तू हे लाईव्ह चालायचं असते की हे पुण्यात्मन, समोसरण हे सर्वोच्च शासक धर्मतीर्थाविनायक तीर्थंकर भगवंतांचं धर्मपीठ असतं, धर्मसभा असतं. आणि अशा धर्मसभेमध्ये समोसरण सभेमध्ये विश्वातले अनेक पुण्यची मनुष्यवती, देववती, तिर्यंच गतीतले जीव या ठिकाणी येत असतात. या समोसरणामध्ये येणारे अनेक जीव सम्यक दर्शन धारण केलेले असतात. अनेक जीव इथं येऊन सम्यक दर्शन धारण करतात. पण इथला प्रत्येक जीव तत्काल सम्यक दृष्टी होईलच किंवा असेलच असा नियम नाही, परंतु तो तत्काल अथवा कालांतराने निश्चितच सम्यक दृष्टी होऊन संयम धारण करून रत्नत्रय स्वरूप मोक्ष मार्गाची आराधना करून अष्टकर्माला नष्ट करून आपल्या अनादी अनंत सिद्ध स्वरूपाला प्राप्त करून शाश्वत अतींद्रिय आत्मसुखाचा स्वामी निश्चितपणे बनेल, याच्यामध्ये किंचित मात्रही कोणत्याही प्रकारचा संशय नसावा. ओम. धन्यवाद बाबा. नमस्तु नमस्तु. अजून कोणाला एक प्रश्न करून सॉल्व करायचं विचारायचं असेल तर पट्टीशी पुढे या. कोणाला विचारायचं असेल तर पट्टीशी पुढे या. इकडे कुणाला श्रावकांच्याकडे सुद्धा कोणाला प्रश्न विचारायचा असेल लवकर या. आहे काही शंका मानवी कोणाच्या? हां भैया या पुढे. केवल रानी परमात्मा के चरणों में नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. हे भगवान, मेरी यह जिज्ञासा है कि इस चतुर्वर्ती संसार में यह जीव अनादिकाल से परिभ्रमण करता आ रहा है. इस जीव को ऐसा सरल मार्ग प्रशस्त कीजिए कि यह जीव इस संसार परिभ्रमण से निकट काल में मुक्ति को कैसे प्राप्त कर सकता है. मार्ग प्रशस्त कीजिए. नमोस्तु भगवान नमोस्तु. हे आत्महित इच्छुक भव्यात्मा, अनादिकाल से यह जीव स्वकीय अज्ञानवश अंधश्रद्धान अर्थात मिथ्यात्व के अधीन होकर कषाय के संताप से संतप्त होकर के निरंतर प्रति समय कर्म का आश्रय बंद कर रहा है. यह जीव निश्चय से देखा जाए तो अपने उत्थान और पतन का, उन्नति और अवनति का, संसार और मोक्ष का स्वयं ही करता धरता है. अन्य कोई इसमें करता धरता नहीं. किंतु व्यवहार से द्रव्य, क्षेत्र, काल, भाव इत्यादि बाह्य निमित्त, अंतरंग निमित्त 8 कर्मों का उदय, उपशम, क्षय, क्षयोपशम इत्यादि और उपादान कारण के अनुसार उसकी परिणति होती आ रही है. स्वयं ही यह जीव अपने आत्मस्वरूप को भूलकर अपने आत्मशक्ति का विस्मरण करके निरंतर कर्माधीन होकर के जिस प्रकार कर्म के उदय से पर्याय और परिस्थिति प्राप्त होती है, उस पर्याय और परिस्थिति में ही पर्याय मूढ़ होता हुआ स्वयं को उस पर्याय रूप से
परिस्थिति रूप से मान लेता है और उसी में राग द्वेष करता हुआ निरंतर पर भावपूर्वक परिणमता है। किंतु वीतराग सर्वज्ञ हितोपदेशी जिनेंद्र भगवान के शासन को शरण आकर के यह जीव यदि व्यवहार निश्चय रत्नात्र स्वरूप मोक्ष मार्ग की आराधना देव शास्त्र गुरुओं के आज्ञा और उपदेश के अनुसार करता हुआ अपने राग द्वेष कषाय आदि भावों को मिथ्यात्वादी विकृत परिणामों को त्याग करके रत्नत्रय की परिणति को धारण कर लेता है अर्थात सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूप से परिणमता है, तो निश्चित रूप से एक साधारण सी पर्याय को धारण करने वाला जीव भी असाधारण पुरुषार्थ के द्वारा अपूर्व सिद्ध गति को प्राप्त करके शाश्वत स्वतंत्र आध्यात्मिक आनंद को प्राप्त कर सकता है। और यह शक्ति निगोदी जीव से लेकर के सर्वार्थ सिद्धि के अहमित्र तक चतुर्युगी के सभी जीवों के भीतर छिपी हुई है। बस अपनी शक्ति का उद्घाटन करने में ही रत्नत्रय की यह मार्गस्थता और यह यात्रा हमारे लिए सहकारी है। इसलिए सभी आत्महित इच्छुक जीवों की सुखिच्छुक जीवों का यह कर्तव्य है कि भगवान जिनेंद्र देव के आज्ञा के अनुसार रत्नत्रय धर्म की आराधना करे, राग द्वेष का त्याग करके मिथ्यात्व का पूर्ण रूपेण त्याग करके कषायों का संताप शांत करके अपने जीवन में रत्नत्रय को ही आदर्श मार्ग मान करके उस मार्ग की आराधना करे और अनादि अनंत संसार को पूर्ण विराम दे करके अपने आत्म स्वभाव को प्राप्त करे। ओम। धन्य हो भगवान, धन्य हो भगवान, धन्य हो भगवान। नमो नमो नमो। या आरती समाधान पुढे ज्या भगिनी आताच आपल्याला हौस या लोक पट्टीशी पण आता आपण बरीच आरती आहे मगाशीच आपल्याला सूचना दिली होती लवकर या पुढे सगळे जा वेळ नका घालू आणि श्री महाराजांची तयारी आहे काय करताना निवेदन आहे तयारी जब भी स्वाध्याय करते हैं तो कुछ क्षण को याद रहता है और सब ऐसे लगता है कि हम उसी में तल्लीन हो जाते हैं और बाद में जब स्वाध्याय के कुछ दिनों बाद वो भूल जाते हैं इसमें क्या दोष लगता है। और जब भी धार्मिक स्थानों में जाते हैं तो पूरा चित्र भगवान का सामने रहता है और कुछ दिनों बाद वो विलोप हो जाता है। ऐसा क्यों होता है? हे मोक्षार्थी मुमुक्षु आत्मा संसारी जीव कर्म पारतंत्र से बंधा हुआ है। केवल ज्ञानादि अनंत ज्ञान गुणों को धारण करने की क्षमता होते हुए भी संसार दशा में इस जीव के अनेक प्रकार के विचित्र कर्मों का उदय रहता है। बहुत स्वाध्याय करते हुए भी स्वाध्याय के काल में सारी पढ़ी हुई चीजें समझ में आ रही हैं ऐसा लगते हुए भी त्वरित कुछ ही काल के बाद वह सारी चीजें विस्मृत हो जाती है। इसका कारण धारणा मति ज्ञानावरण का तीव्र उदय होता है, जिस कारण से पढ़ी हुई सुनी हुई बातें हमारी धारणा में नहीं बन पाती, हमारे ज्ञान कोश में संग्रहित नहीं हो पाती। इसलिए पढ़ते समय तो समझते हैं लेकिन बाद में विस्मरण हो जाता है। इसलिए निरंतर जन्माने की उपासना करें, विस्मरण की चिंता किए बिना निरंतर जन्माने की उपासना करते रहे। आज पढ़ी हुई जन्माने यदि भूल भी गए तो भी वह अगले जन्म में केवल ज्ञान की प्राप्ति में कारण है, ऐसा जिनेंद्र भगवान का उपदेश है। इसलिए प्रमाद रहित होकर के हर पुण्यात्मा को स्वाध्याय का प्रयास करना चाहिए तथा धार्मिक चीजें देखकर कालांतर बाद विस्मृत होती है, उसका कारण भी ज्ञानावरण आदि कर्मों का प्रबल उदय होता है। लेकिन कर्म तात्कालिक होते हैं और आत्मा के गुण सार्वकालिक है, इसलिए अपने आत्मगुणों का सामर्थ्य पहचान करके उन गुणों को प्रकटीकरण करने का पुरुषार्थ करें और जिनेंद्र भगवान की आज्ञा का यथाशक्ति पालन करें। इसी में आत्मा ओम। हाँ, यानंतर
आरतीची सभाधारक तयार आहेत काय? हां? अजून एक पुढच्या समोर आता यानंतर यानंतर परमपूज्य निर्यापक्षण विद्यासागरजी महाराज या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवानिमित्त आपल्या सर्वांनी आपापसात बोलून सुलोयनं छन्दसमानतुण्डं घोनाजियं चम्पयपुष्पशोभम् तं गोमटेशं प्रणमामि नित्यम् दियंबरोजो न च भीयुक्तो न चाम्बरे सत्तमनो विशुद्धो सप्पादिजन्तु भुसजो न कम्पो तं गोमटेशं प्रणमामि नित्यम् तं देवदेवं प्रणमामि नित्यम् पंचप्रवेशी भगवान की द्वादशांग जिन्वानी माता की भगवान के समो शरण की केवल ज्ञान कल्याण महामहोत्सव की आचार्य गुरुवर शांति सागर जी मुनि महाराज की आचार्य गुरुवर विद्यासागर जी मुनि महाराज की दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी मुनि महाराज की पूज्य आचार्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज की पूज्य निर्यापक श्रवण धर्म सागर जी मुनि महाराज की अहिंसा परमो धर्म की जय निर्यापक श्रवण श्री विद्यासागर मुनि महाराज की। आज पंचकल्याणकांचा उपांत्य दिवस, उद्या पंचकल्याणकांचं विसर्जन होईल। महिने या पंचकल्याणकांच्या अनुष्ठानासाठी आराधनेसाठी वाळव्याच्या लोकांनी, आबाल वृद्ध नर नारींनी आणि इतर गावच्या लोकांनी त्यांना यथोचित सहकार्य करून या पंचकल्याणकाला शेवटपर्यंत घेऊन जाण्यासाठी अथक प्रयत्न केले। त्या प्रयत्नाचं सुफल आज आपल्या समोर आहे की हे पंचकल्याण आनंदपूर्वक, उत्साहपूर्वक, भक्तिभावपूर्वक आणि तल्लीनतापूर्वक संपन्न होतात। तुम्हीही पाहिलं आहात, मीही पाहिलं आहे। काल जेव्हा दीक्षा कल्याणकाचा प्रसंग राज्याभिषेकानंतर झाला तेव्हा खरोखरच दर्शक म्हणून ते दृश्य पाहणे आणि त्या प्रसंगामध्ये हरवून जाणे याच्यामध्ये फार फरक आहे। जेव्हा राज्याभिषेकानंतर तीर्थंकर आदिकुमारांना वैराग्य झालं, ते वैराग्य पदावरती आरूढ होत असताना तीर्थंकर माता पित्यांनी जी भूमिका निभावली, विशेष करून सांगितलं जातं की आई फार भावनिक असते, पण बाप ही एक अशी भूमिका असते, बापाला जगासमोर कधी रडता येत नाही। बापालाही भावना असतात, बापालाही मन असतं, बापालाही संवेदना असतात, पण तो बाप सर्वांसमोर व्यक्त होत नसतो। पण काल जगामध्ये एकमेव असा पुत्र ज्या संपूर्ण जगाचं मार्गदर्शन करणारा असा महान पुण्यवंत जीव ज्या जगा सोडून जात असतो, त्यावेळेची जी भावनिकता होती ती या ठिकाणी खरोखर पाहायला मिळाली। तीर्थंकर पिता जे होते ते खरोखरच त्याच्यामध्ये हरवून गेले होते, एवढे भावप्रबल झाले होते, भाव विभोर झाले होते की त्यांना खरोखर म्हणके येत होते, अत्यंत भावनिक झाले होते, कारण तो प्रसंगच कसा होता। ते रडत असले तरी देखील कोणी म्हणेल महाराज ते आर्तध्यान झालं नाही, ते धर्मध्यानच होतं। एक अशा पुण्यवंत जीवाचा आमच्यापासून वियोग होत आहे
अतिशय घेण्याचा बंध त्यांनी त्यातून देखील करून घेतला. एवढी तल्लीनता त्यांच्यामध्ये होती. अनेक लोक आपल्या पुण्यलक्ष्मी चंचल लक्ष्मीचा उपयोग या पुण्य कार्यासाठी करून घेतले. ज्या वेळेला या ठिकाणी सवालाचा कार्यक्रम घेण्यात येत होता त्यावेळेला वाजे साहेबांची भावनाच होती, पण त्यांची समस्या होती की त्यांच्या धर्मपत्नींना थोडंसं हत्तीवरती चढायला उतरायला थोडंसं शारीरिक परिस्थितीमुळं अशक्य वाटत होतं. पण धर्मामध्ये एवढी शक्य आहे, मोक्षाची शिडी जर जीव चढू शकतो तर हत्तीची शिडी चढायला किती अवघड आहे. वाजे साहेबांनी एवढं त्यांनी भूषवलं. अशा सगळ्यांनीच याच्यामध्ये आपल्या आपल्या शक्तीचा सदुपयोग केला. अनेक लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. तुम्ही जरी यामध्ये पात्रपद धारण केला नसला तरी सुद्धा तुमची उपस्थितीच नसली तरी यांनी कोणासमोर हे सगळं करणार आहेत. तुमचीही भूमिका महत्वाची आहे. करणारे असेल तर बघणारे सुद्धा पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजेत. परंतु अशा या अनुष्ठानाचं फलनिष्पत्ती रूपानं आउटपुट रूपानं आम्ही काय घ्यायचं हे झालं. मंडप घातला, सवाल घेतले, या ठिकाणी सगळे त्यांनी त्यांच्या त्यांच्या भूमिका उठवल्या, त्यांनी सुद्धा सहभाग घेतला. पण यातून जीवनामध्ये उपलब्धी काय, जीवनामध्ये निधी काय घ्यायचं. तर ज्या प्रकारे सार्वभौमिक साम्राज्याचे अधिपती असून देखील त्यांनी त्या सर्वाचा त्याग करून आपल्या आत्मसामर्थ्याला आत्मसाम्राज्याला ओळखून त्याला साधण्यासाठी पुरुषार्थ केला, मोक्ष मार्ग अंगीकार केला आणि आपल्याबरोबरच प्राणी मात्राच्या उद्धारासाठी अशी भूमिका धारण केली. आपलंही कर्तव्य आहे की मला माझंही कल्याण करून घ्यायचं आहे आणि माझ्यासोबतच माझ्यासारख्या असणाऱ्या सगळ्या जीवांच्या हितामध्ये मला सहभाग नोंदवायचा आहे, निमित्त बनायचं आहे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अशा प्रकारची भूमिका घ्यायची आहे. हा पुरुषार्थ करत असताना धर्मपथावरती सन्मार्गावरती चालत असताना अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, संकट येतील, चढउतार देखील येतील, कोणी तुमचे पाय सुद्धा खेचतील. हा मार्ग चांगला नाही म्हणून तुमच्यासमोर भ्रम सुद्धा निर्माण करतील. पण आमच्या अंतरंगातली श्रद्धा एवढी अढळ पाहिजे की ती श्रद्धा कधीही विचलित होणार नाही. श्रद्धा एवढी सामर्थ्यशाली असते की तिची फलनिष्पत्ती फार मोठी असते. एक प्रसंग सांगतोय, फार वेळ घेणार नाही कारण काल तुमचा भाषा चुकला होता, आज वचपा काढायचा. एक डॉक्टर साहेब काही दिवसांची त्यांना सुट्टी होती म्हणून यात्रेला चालले होते, पर्यटनाला चालले होते. जात असताना आपल्या फॅमिली सोबत परिवारासोबत जात असताना त्यांनी आवश्यक त्या साऱ्या वस्तू आपल्या सोबत घेतल्या होत्या. कपडे, लत्ते, खाण्यापिण्याचे सामान, औषध पाणी सगळं घेतलं होतं. आवश्यक त्या सगळ्या गोष्टींचं ध्यान ठेवलं होतं. प्रवास चालू झाला. डॉक्टर गाडी चालवत असताना त्यांच्या पत्नी त्यांच्या बाजूला ड्रायव्हर साईडला बसल्या, किन्नर साईडला बसल्या असताना काही वेळानं त्या पत्नी म्हणून लागल्या, हँड्री काय हो, माझं डोकं दुखायला लागलं. डोकं दुखायला लागलं, बघूया थांब म्हणले, डोळे बघतो. गाडी थांबून त्यांचे जे औषधाचं पाऊच होतं त्याला त्यांनी पार वर खाली बघितलं. त्याच्यावरती पोटदुखीचं होतं, उलटी, कणकण या सगळ्यावरची औषधं होती, पण नेमकं डोकेदुखीवरचं काय औषध नव्हतं. आता बायकोला सांगावं की डोकेदुखीचं माझ्याकडे कायच औषध नाही तर बायको काय म्हणणार, नेमकं काय नाही घे याला जग दिवसावरी माडे कॅल्सर मारावले म्हणून ते टोमणा मारताना डॉक्टर प्रयत्न करत असताना अचानक त्या बॅगेत खिशात राहायला बघा म्हणून तिने खिशात हात घातला. एक गोळी सापडली. गोळी तिने बाहेर काढून बघितली. पत्नीजवळ आले आणि पत्नीला म्हणाले, माझ्याजवळ गोळी आहे, फार जाडी औषध आहे, पण ही गोळी मी स्वतः तुला चालणार आहे, तू डोळे बंद करायचे. आणि एक अट आहे, ही गोळी फक्त चोखायची आहे, गिळायची नाही, फोडून खायची नाही, फक्त जिभेखाली ठेवून चोखायची. बायको म्हणली ठीक आहे. डॉक्टर म्हणाले डोळे बंद कर. त्यांनी डोळे बंद केल्यानंतर डॉक्टरने तिच्या तोंडामध्ये, पत्नीच्या तोंडामध्ये ती गोळी ठेवली. गाडी चालू लागली. हळूहळू गाडी पुढे सरकत असताना अर्ध्या तासाने डॉक्टरांनी पाहिलं चेहऱ्यावरती वेदनेचे भाव थोडे कमी झाले होते. त्यांनी थोड्या वेळानं आणखी वाटलं, पत्नीला विचारलं काय जरा कमी झालंय का नाही. पत्नी म्हणाली अहो सगळं पार डोकं दुखायचं थांबलं, पूर्ण शांत झाले डोकं सगळं. मग डॉक्टर मध्ये ती गोळी माझी परत दे. जगात कुठला तर डॉक्टर चोकलेली गोळी परत मागेल नाही, पण ती डॉक्टर म्हटली माझी गोळी परत दे. पत्नीनं परत देण्यासाठी म्हणून गोळी बाहेर काढली तर ती गोळी नव्हती, पोटाचं बटन होतं. यात्रेला निघत असताना गडबडीत सामान उचला उचली करत असताना त्यांच्या पोटाचं बटन तुटून खाली पडलं. आता पोटं ठेवायचं म्हणून त्यांनी खिशात ठेवलं होतं. बॅगेत औषधं तपासत असताना काय नव्हतं म्हणून खिशात बघितलं ते बटन दिसताना ते औषध म्हणून दिलं होतं. आता सांगा त्या गोळी त्या बटना
बस मौन आहे. श्रद्धा होती. काय होती? श्रद्धा होती की आमची हेनी कोण आमचं हेनी या हेणी न मालकरा हेता डॉक्टर इदारू असं त्या पत्नीचं त्या नवऱ्यावरती श्रद्धा म्हणतं. आमच्या मालकांचा औषध घेऊन आजपर्यंत अनेक लोक बरे झालेले आहेत. साधं माझं डोकं थांबणार नाही. काही श्रद्धा होती. त्या श्रद्धेच्या बळावरती डोकं पोटाचं बटन चोकून सुद्धा ते डोकं दुखायचं थांबलं. तर जिनेंद्र भगवंतांची वाणी जे कंठामध्ये धारण करते हृदयामध्ये धारण करते त्यांच्या संसाराचं दुःख थांबून जाईल एवढी महिमा आहे. आज केवळ ज्ञान कल्याणकाच्या माध्यमातून सर्वांनी एक संकल्प घ्यायचा आहे की रोज मी 10 मिनिटं तरी स्वाध्याय करेन. या विषयावर तुम्हाला किमान 1 तासभर जर पाहिजे होतं. बोलण्याचा लोभ आहे म्हणून नव्हे, याची महिमा सांगण्यासाठी वेळ पाहिजे होता. पण आजच कालच्या थोड्या घटनाक्रमामुळे वेळ सगळा बाधित झाला. परंतु धर्माची शक्ती काय असते बघा. काल पाऊस पडला, पण कधी पडला? सगळा संध्याकाळचा कार्यक्रम व्यवस्थित निर्विघ्न संपल्यानंतर पडला. दुसरी गोष्ट, आपल्या शेजारीच आपल्या जिल्ह्यामध्ये सांगलीमध्ये झाडं पडली, तारा तुटल्या, रातभर अंधार होता, संबळीमध्ये दारा पडल्या, अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मोठमोठे प्रसंग आले. झाडाच्या फांद्या तुटल्या, सांगलीमध्ये बाजारपेठेमध्ये घोट्याच्या वर पिंडरी एवढं पाणी होतं, सगळं होतं. वाळव्यात पण पाऊस पडला, पण गारा पडल्या नाही, तर वातावरण गार झालं. काल वातावरण एवढं धगधगत होतं, मला वाटत होतं मी बहुतेक अजून राजस्थानातच आहे. एवढं धगधगत होतं, एवढी धग होती, एवढा ताव होता. संबळीत गारा पडल्या, पण वाळवा गार झाला. हे या पंचकल्याणकाचं अतिशय आहे. इतर सर्वत्र अंधार पडला, पण इथं केवळ ज्ञानाचा प्रकाश अबाधित राहिला. कितीही पाऊस पडला तरी देखील बाजूबाजूला जरा राड झालं, पण मंडप शाबूत राहिला. कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही. आणि महत्वाची गोष्ट, मगाशी स्टेजवर बसून या गोष्टीवर विचार करताना आणखीन एक गोष्ट जाणवली. जिनामध्ये सांगितलेलं आहे, जिथं समोसरड विराजमान असतं तिथं चारी दिशेला 100 योजनची भूमी धुळी रहित धुरळा रहित झाली असते. इथं राड झाला नाही, पण धुरळा सगळा शांतपणे खाली बसलेला आहे. शास्त्राचा तो चतुर्थकालीन साक्षात्कार आम्ही आज या ठिकाणी वाळवा नगरीमध्ये पाहिलेला आहे. हे या समोसरडाचं महात्म्य आहे. श्रद्धेची प्रचंड शक्ती असते, म्हणून कधीही धर्मापासून श्रद्धा विचलित होऊ द्यायचं नाही. उद्या जर तुम्ही वेळेवर उपस्थित राहिला, कारण उद्याचा शेवटचा दिवस आहे, शेवटचा दिवस गोड करायचा, वेळेवर उपस्थित राहायचा. परवा दिवशी तुम्ही आला तरी तो नसणार नाही. उद्याच्या दिवस प्रवचन व्यवस्थितपणे आपण समजून घ्यायचं. स्वाध्यायाची महिमा काय, संस्कार विषयावरती बोलायचं होतं, पण वेळेचं बंधन आहे. तरी आपण सर्वांनीच आपल्या जीवनामध्ये, नश्वर जीवनामध्ये आपल्या ईश्वर सामर्थ्याच्या, ईश्वरपणाचा शोध घेऊन जिनेश्वर भगवंतांच्या पथावरती चालून आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त करायचं आणि आपलं जीवन सफल करायचं. अहिंसा परमो धर्म की बोलिए पूजनीय ज्ञानवंत विद्यासागर मुनी महाराज की जय. इथं उद्या सकाळी मोक्ष कल्याणकाचं पूजन इथं 7:30 वाजता राहिलेलं आपल्या या विधानाचं पूजन संपन्न होईल. उद्याच्या सत्रामध्ये नमस्ते वर्धमानाय. या समोसणामध्ये जेवढी लोक आहेत हे सर्व भाविक आहेत. ज्याप्रमाणे आपली बॅटरी एखादी बॅटरी डीम झालेली असते, मसाला मिळत राहिला ते डीम बॅटरीला चार्जिंगला लावलं म्हणजे पुन्हा एक फोकस पडते की तसं त्या महानगरीमध्ये 30 वर्ष झालं बॅटरी जरा डीम झाली, त्या आपल्याला चार्जिंग झाल्या. समोरच्यानंतर फार महत्व आहे. बऱ्याच लोकांना चिंता लागल्याचं प्रवास होते, सुटत थोड्या वेळा. पण तुम्ही कोणत्या रथात सवारी येणार ठेवा, नाहीतर सवार कोणत्या दुसऱ्या मिरवणूक भव्य आणि दिव्य निघणार आहे. बघणाऱ्याला वाटलं आम्ही एकटा असतो, बरं झालं असतं. खरं तर या महानगरीमध्ये पंचकल्याण पूजा
ते जमतंय पण ते फक्त त्यांनी आपल्या धर्मातून सांगितलेलं कसं जमवायचं त्या भाषेचं सोय आहे तर आता घराकडे जाता पासा करायचं आणि त्या मिरवणुकीमध्ये सामील व्हायचं ते सगळं पूर्ण जायचं समाजाला अपेक्षेपेक्षा जास्त घोड्याचं सहमत आठवड्याच्या पुढे म्हणल्यावर 25 आता सवाल बोलतो घोडे विकत नसते एवढं सवाल झालं चांगली पडतात या वातावरणामध्ये शक्ती येत्या भाव होत्या तर अशी शक्यता घेऊन राहू दे आता उद्याचा दिवस राहिलाय उद्या घोडेवाले निघून जाते पत्तेवाला निघून जाते मेंढवाला निघून जाते पण माझं फोटोवाले जाणार पण भगवंत मला आदिनाथ भगवान वाचलं इथं असणार आहे त्यांना आपण विसरायचं नाही एवढं सांगून थांबतो जय गुरु जय शिव भगवान पुली निर्यावक्षण धर्मसागरोनी महाराज की जय सदा कुबेरेंद्र रत्नवृष्टी आणि आरती एकाच वेळेला रत्नवृष्टी कुठली पिक्चरची गाणी वगैरे लावायला नको आणि गंगा झोपा होणार नाही ती गॅरंटी आहे पण तरी ते काळजी घ्यायची संयम करून भगवान की आज या वावानगरीमध्ये जो महोत्सव संपन्न होतोय याच्यामध्ये एक 2 मिनिटं वीर सेवादलासाठी परमपूज्य सगळ्याच त्यागींची परमिशन घेऊन आम्ही वेळ घेतोय. पूर्वाश्रमीचे आमचे मार्गदर्शक आणि वीर सेवादलाचे कार्याध्यक्ष पूर्वाश्रमीचे शांतीनाथांना होरे आज आपल्या समोर एक निर्यापक श्रमण धर्मसागर महाराज म्हणून आज आपल्या समोर आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. वीर सेवादलाच्या प्रत्येक 26 जानेवारीला वर्धापन दिनाच्या दिवशी आपण प्रत्येक वर्षी वेगवेगळा उपक्रम करत असतो. त्या उपक्रमामधला एक भाग म्हणून आम्ही यावर्षी जे वीर सेवादलामध्ये पूर्वीपासून काम करणारे 65 वर्षावरचे आणि जे काही पदाधिकारी काम केले होते त्यांचा सन्मान करण्याचं 26 जानेवारीला तो कार्यक्रम संपन्न झालेला आहे. पण पूज्य महाराजांना आम्ही सन्मान करण्याइतकं मोठं नाही पण त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी सन्मान करण्याचा आम्ही ठरवलेला आहे. वीर सेवादलाच्या विविध समाजोपयोगी विधायक उपक्रमाशी आपला परिवार परिचित आहे. आपले परिवार सदस्य तुमचे शेजारी घ्या आणि वाचा त्यांना बोलवून घ्या आणि तुमचे शेजारी बोलवून वाचा. कुंतुरा नगर आणि दोन्ही नातू पार्श्वनाथांचे चिरंजीव इथंच होते कुठंतरी. राजाभाई सर यांचे वडील साहेब अरुण पटेल आपण जर इथं बोलायचे आहे. हा परिवार या ठिकाणी आहे. चला चला बरोबर पुढचे सवाल सुद्धा घ्यायचे. वीर सेवा समितीचे कार्यकर्ते गोपालना लगेच यायचे. हा जो परिवार आहे या परिवाराच्या प्रती आम्ही या ठिकाणी काय दिलेलं आहे सांगतो. वीर सेवादलाच्या विविध समाजोपयोगी विधायक उपक्रमाशी आपला परिवार परिचित आहे. आपले परिवार सदस्य निर्यापक श्रमण परमपूज्य एकसाथ धर्मसागर महाराज पूर्वाश्रमीचे नाव शांतीनाथ गोरे यांच्या वीर सेवादल संचलन विकास वृत्तीमध्ये श्रम समय सेवा या माध्यमातून वीर सेवादल वाटचालीत गती प्रगती फार मोलाचे योगदान राहिले होते हे आम्ही विनम्रपणे नमूद करतो आहोत. प्रारंभीच्या कालखंडापासून वीर सेवादलाच्या सर्व कार्यात उपक्रमात त्यांचा अविरत असा सेवा सहयोग लाभला आहे. निरपेक्ष निस्वार्थ कर्तृत्व कार्यकर्तृत्व संपन्न कार्यकर्ते ही सेवादलाची फार मोठी
संपला आहे असं आम्ही मानतो. सेवा दलाच्या कार्यात तन मन धनाने कार्यरत राहिलेल्या अशा कार्यकर्त्यांचे स्मृती चिंतन करीत असताना त्यांच्या उन्नत कार्याची नोंद घेऊन त्यांच्या या कार्यात सर्वस्वी सहयोग देणाऱ्या त्यांच्या परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहोत. त्यांच्या पदाधिकारी कार्यकाळात आपण परिवार सदस्य म्हणून त्यांच्या सेवा कार्यात आपुलकीच्या भावनेने वात्सल्य भावनाची पाठगण करत संस्था जडणघडणी संचलनात वाटचालीत जे सहकार्य समर्थन सदिच्छा स्नेह आशीर्वाद दिलेला आहात या आपल्या आत्मीयतेच्या योगदानाबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून कृतार्थपणाने स्नेह अभिव्यक्ती व्यक्त करीत आहोत. निर्यापक श्रमण परमपूज्य एक साथ धर्मसागर महाराज परिवार सदस्य हे वीर सेवा मध्यवर्ती समितीच्या वतीनं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. वीर सेवा दलाचे माजी अध्यक्ष माजी कार्यवाह यांनी वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि आजचे सौदरवेंद्र माझे साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा त्यांचा सन्मान या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. आज या ठिकाणी जाऊन आला पाहिजे. आज या ठिकाणी